हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला अगदी सरळ आणि सोपी पद्धतीने चिकन सूप बनवून दाखवणार आहे. हिवाळा आलेला आहे मित्रांनो आणि हिवाळ्यात चिकन सूप खूपच हेल्दी असते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी सोपी आणि खूपच यम्मी. चला मग झटपट रेसिपी पाहून घेऊया. बोनलेस चिकन घ्यायचं आहे. मी येथे 4 पीस चिकन घेते आणि पाणी ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता उकळायला आणि हीट चालू आहे मीडियम हीट वरती. मी 4 पीस चिकन घेते आणि आता लगभग 10 ते 15 मिनिटासाठी उकळून घ्यायचे. म्हणजे चिकन अगदी 100% शिजलं पाहिजे. आणि शिजल्यानंतर इथे बघा जे फेस आलेला आहे एवढे आपल्याला काढून फेकून द्यायचे. कारण पाणी आपल्याला फेकायचं नाहीये, पाणी आपल्याला वापरायचे पुन्हा. या पाण्याला आपण चिकन स्टॉक किंवा चिकन ब्रॉथ म्हणतो. मी चिकन काढून घेते आणि पाणी बाजूला ठेवते नंतर वापरायला. या पाण्यात चिकनचा सुगंध आणि चिकनचा गुण सगळं आहे, म्हणून फेकायचे नाहीये. आता चिकन खूप छान उकळलं आहे, तुम्ही बघू शकता आणि आता थोडासा थंडा झालेला आहे. आता असं सोडवून घ्यायचे. तुम्ही हाताने पण करू शकता आणि नाहीतर तुम्ही असा फोर्कने पण करू शकता. मला हातानेच बरं वाटते, म्हणजे मी इझी फील करते. मी हाताने श्रेड करून घेते. आता बघा सगळं चिकन मी श्रेड करून घेतले. आता चला मेन प्रोसेसला, म्हणजे सूप बनवायच्या मेन प्रोसेसला. कढाईमध्ये थोडासा तेल घालून घेऊया. आणि इथे बघा मी थोडीशी भाजी घेतली, म्हणजे इथे कॅरट घेतले, कांद्याची पात घेतले, हिरवी मिरची, कॅप्सिकम आणि कांदे. तुम्हाला कोणतीही भाजी घ्यायची असलं तर तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही. जे तुम्हाला आवडते किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल आहे तेच तुम्ही घेऊ शकता. आता तेलामध्ये थोडेसे लसूण घालून घेऊया, बारीक चिरलेले. 1 टेबल चमचा होईल आणि लसूण अजिबात जळाला नाही पाहिजे. आता मी घालते व्हेजीज. कांद्याचे पात सोडून बाकी सगळे व्हेजीज मी टाकून घेते. म्हणजे कांद्याची पात आपल्याला पाहिजे फक्त गार्निशिंगला. तर आता मी व्हेजीज घालून घेतले, भाज्या घालून घेतले. थोडासा मीठ घालायचं आणि चांगले फ्राय करून घ्यायचे, थोडासा भाजून घ्यायचे. थोडासा मीठ घालते. मी मीठ कमीच घालते, कारण नंतर चेक करून परत आपण घालू शकतो. पहिलेच जर जास्त झालं तर नंतर अजून काय रास्ता नाही राहणार. म्हणून चांगले मी भाजून घेतले आणि आता हा चिकन स्टॉक किंवा चिकन ब्रॉथ काही म्हणा, ते आपण घालून घेऊ. पूर्णच घालते मी आणि यासोबत अजून जर तुम्हाला पाणी पाहिजे असलं तर तुम्ही घालू शकता. पण मला अजून नको आहे, एवढेच बस आहे. पाण्यासोबत आपण चिकन पण घालून घेऊ. जे आपण श्रेड करून ठेवलं होतं ते चिकन आपण घालून घेऊ. चिकन घालून आता छान उकळी येऊ द्यायची. म्हणजे खूप छान शिजवून घ्यायचे जोपर्यंत भाजी छान शिजत नाही, 100% शिजत नाही तोपर्यंत. आणि भाजी चांगली शिजल्यानंतर मी इथे घेतले थोडासा कॉर्नफ्लोअर. 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घेतले मी आणि कॉर्नफ्लोअरमध्ये थोडासा पाणी घालायचं आणि चांगले मिक्स करून एक स्लरी बनवून घ्यायची. म्हणजे घोल बनवून घ्यायचे, लांबच नाही राहायला पाहिजे. आता हा घोल आपण सूपमध्ये टाकून घेऊया. कन्सिस्टन्सी थिक होते, म्हणजे घट्ट होते. कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर लगेच आपल्याला हलवून घ्यायचे, म्हणजे एक जागेवर लांबच नाही झाला पाहिजे. सूप मस्त घट्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण घालूया थोडासा सोय सॉस, डार्क सोय सॉस. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, काही हरकत नाही. आणि अर्धा चमचा कुटलेली काळी मिरी. सूपमध्ये काळी मिरीचा चव खूपच छान येते आणि हा खूप हेल्दी पण असते. चांगले मिक्स करून घ्यायचे आणि शेवटीला घालून घ्यायचे स्प्रिंग ऑनियन, म्हणजे कांद्याची पात. जेवढे घालायचे तेवढे तुम्ही घालून घ्या आणि नंतर गार्निश करायला मी थोडासा ठेवते. आता मला वाटते थोडासा घट्ट झालंय, म्हणजे जास्त घट्ट झालंय माझ्यासाठी. मी थोडासा अजून पाणी घालणार आहे आणि मी मीठ पण चेक केलंय. अजून थोडासा मीठ पाहिजे, मी थोडासा मीठ घालून घेते आणि थोडासा पाणी घालून घेते. आपल्या सूपचा कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट होता, म्हणजे रेस्टॉरंटचा सूप सारखाच होता. पण मला ॲक्च्युली थोडासा पातळ सूप आवडते, म्हणून मी थोडासा पाणी घातलं आणि पाणी घालून परत मी उकळून घेतले, तुम्ही बघू शकता. आणि आता आपलं सूप अगदी रेडी आहे सर्व करायला. हीट बंद करते आणि गरमागरम सूप सर्व करते. तुम्ही बघितलंच मित्रांनो, किती सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट तयार होते. हिवाळ्यात गरमागरम चिकन सूप सेहतसाठी पण चांगले असते आणि खायला प्यायला पण खूपच मस्त असते. तुम्ही पण ही सिंपल रेसिपी नक्की ट्राय करा मित्रांनो आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली.
व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा.